गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे अत्यल्प आहे। एक किंवा दोन पाणी कमी झाल्यामुळे पीक हातातून गेल्याची अनेक उदाहरणे कोरडवाहू शेतकऱ्यांवरती आलेली आहेत। शाश्वत सिंचनाची सोय नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते। दरम्यान शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी कोरडवाहू पिकाला एखादे पाणी देऊन पीक घेऊ शकतो, म्हणून शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना कार्यान्वित केली होती। दरम्यान सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 25,75,00,000 रुपये खर्च करून फक्त 4,911 शेतकऱ्यांना शेततळे दिलेले आहेत। जिल्ह्यामध्ये सध्या असलेल्या शेततळ्याची संख्या 4,996 असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। शेततळ्यामुळे खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात निश्चितच फायदा होऊ शकतो, कारण जिल्ह्यात मागील काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा कायम आहे। खरीप हंगामातील पिकांना आवश्यक पाऊस सुद्धा मागील काही वर्षापासून जिल्ह्यामध्ये होत नाही। अशा वेळेस शेततळे असल्यास किमान एखादे पाणी शेतकरी पिकाला देऊन हा पीक वाचवू शकतो। ही योजना कार्यान्वित झाल्यापासून जिल्ह्यातील 10,968 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दिले होते। सद्यस्थितीमध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 20,75,11,000 रुपये खर्ची घालून फक्त 4,956 शेततळे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून माहिती प्राप्त झालेली आहे। जिल्ह्यात दर्यापूर तालुका शेततळ्याच्या बाबतीत आघाडीवर असून या तालुक्यात 1,756 शेततळे ही पूर्ण झालेली आहेत, तर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शेततळे चिखलदरा येथे झालेली आहेत। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।